आज मी तुम्हाला कुठली हॉरर स्टोरी सांगणार नाही. आज मी तुम्हाला 10 अशा जागा सांगणार आहे ज्या जाग्यावर खरोखरची भूतच जाणवली गेलेली आहेत. आणि आज पण त्या जाग्यांच्या आजूबाजूला जी लोक राहतात त्यांना जर आपण जाऊन विचारलं की बाबा या जाग्यावर खरंच भूत आहेत का, तर त्यातली 70% लोक हो म्हणतील. आता सुरुवातीची जी जागा आहे त्या जागेचं नाव आहे बेलवाडी कोठार विल्ल. हे आहे अहमदनगर या एरियामध्ये. आता या गावामध्ये खूप जुनी विहीर आहे आणि त्या विहिरीचं जे तळ आहे ना ते आजपर्यंत कुणा बघितलेलं नाही आहे. नाही त्या विहिरीचं जे पाणी आहे ते आजपर्यंत कमी झालेलं आहे आणि नाही त्या विहिरीचं जे पाणी आहे ते वाढलेलं आहे. मग तुमचा कितीही मोठा पावसाळा होऊ द्या, कितीही मोठा दुष्काळ पडू द्या, त्या विहिरीमध्ये जेवढं पाणी आहे तेवढंच पाणी आहे. आता ती विहीर ज्या वेळेस खोदल्या गेली होती त्या गावामध्ये, त्यावेळेस एक असं रूमर त्या गावामध्ये पसरलं होतं की या विहिरीमध्ये जे पण तळ आहे ते तळ ज्यांनी बघितलेले, ज्यांनी खोदलेली आहे त्यांनी पाहिलेलं आहे. पण त्याच्यानंतर जितके पण पिढ्या आल्या किंवा त्याच्यानंतर जितके पण लोक होते त्यांनी कधीही या विहिरीचं तळ पाहिलेलं नाही आहे. या अगोदर या विहिरीचं तळ दिसायचं, पाणी आटायचं, पाणी भरायचं. पण एक अशी घटना त्या गावामध्ये घडली की त्या घटनेमुळं या विहिरीचं पाणी एका जागेवर स्थिर आहे. आणि आजही जर लोक त्या विहिरीपाशी गेले रात्रीला किंवा ऐकले तर त्यांना असं वाटतं की कुणीतरी त्यांना आवाज देते किंवा कुणीतरी त्यांच्या खांद्यापाशी येऊन त्याच्या कानामध्ये बोलते. तर काही जणांना असं जाणवलंय की कुणीतरी त्या विहिरीमध्ये, आता बघा आपण एखाद्या विहिरीपाशी गेलो आणि एखाद्या विहिरीमध्ये जर आपण डोकावून बघितलं तर आपली जी सावली आहे त्या पाण्यामध्ये दिसते जर दिवसा जाऊन बघितलं तर. आणि त्या विहिरीमध्ये जर आत्तासुद्धा एखाद्या माणसाने त्या विहिरीमध्ये डोकावून बघितलं तर त्याला त्याची तर सावली दिसते, पण त्याच्या सावलीच्या पाठीमागं त्याला अजून एक सावली दिसते, जणू की त्याच्या पाठीमागं कोणीतरी उभा आहे. आणि जेव्हा तो वळून पाठीमागं बघतो तर कोणीच नसतं. काही लोकांना असा अनुभव झालेला आहे की त्यांचे जे पूर्वज मेलेले आहेत ते त्यांना आवाज देतात, जसं की आजोबा, आजी, मित्र, परत आपला एखादा भाऊ किंवा जवळचा कोणता नातेवाईक, त्यांची आवाज त्या विहिरीमधून त्यांना येतात. कधी कधी असं वाटतं की त्या माणसांना ती विहीर आतमध्ये खेचतीये. आता ही घटना जी आहे ना, काही लोकांच्या असं का, आता बघा गावामध्ये एखादी घटना असते, घडलेली असते, ते जुन्या काळापासून समोरच्या काळातल्या लोकांना माहीत होत असते. म्हणजे आता आपल्या काळामध्ये घडलेली घटना आपण आपल्या लेकरांना सांगतो किंवा त्यांच्या लेकरांना सांगतो, अशी घटना घटत आलेली आहे, म्हणजे माहिती होत आलेली असते. आणि त्या गावामध्ये एक अशी माहिती आहे की लोक म्हणतात की त्या गावामध्ये एक व्यापारी होता, जुना व्यापारी. जेव्हा ती विहीर खतली होती त्यावेळेस, आता त्यावेळेस त्या विहिरीला पाणी नव्हतं पण विहीर फार खोल खतलेली होती. तर तो जो व्यापारी आहे त्यानं गावामध्ये पूर्णपणे ढगी निर्माण केली आणि ढगी करून त्या गावामधल्या पूर्ण लोकांना, त्या व्यापाऱ्यांना लुटल्याच्या नंतर सोनं, चांदी आणि दुसऱ्या काही किमतीच्या वस्तू असतात ना, त्या सगळ्या वस्तू त्याने त्या विहिरीमध्ये लपून ठेवल्या होत्या. आणि नंतर जेव्हा गावकऱ्यांना कळालं की हा व्यापारी आपल्याला फसवतोय, आपल्याला यानं ढकवलेला आहे, तर सगळ्या गावकऱ्यांचा राग एवढा अनावर आला आणि त्या सगळ्या गावकऱ्यांनी त्या व्यापाऱ्याला धरलं, त्याला मारलं. आणि मारलं एवढं की त्याला चलता येत नव्हतं, म्हणजे अधमरं करून सोडलं, मरण्याच्या रस्त्यावर त्याला आणून सोडलं. आणि त्याचं जे ते अधमरं झालेलं शरीर आहे ते शरीर त्या विहिरीमध्ये टाकून दिलं आणि त्याचा जीव त्या विहिरीमध्ये पडल्या जाग्यावरच मेला. आता पहिल्या काळामध्ये तेवढं स्ट्रिक्ट वातावरण नव्हतं, गावामध्ये कोणी मेलं कोणी लक्ष देत नव्हतं, कारण की त्यावेळेस थोडंसं विचित्रच वातावरण होतं. तर तो जो व्यापारी आहे तो व्यापारी त्या विहिरीमध्ये मेला, त्याचं जे मृतदेह आहे पूर्ण त्या विहिरीमध्ये सडून गेलं. आणि ते सडून गेल्याच्या नंतर एक अमावस्या गेली आणि दुसऱ्या अमावस्येपासून त्या विहिरीमध्ये आपोआप पाणी यायला चालू झालं. आणि पाणी एका स्तरापर्यंत येऊन टेकलं आणि जेवढं त्या स्तरावर पाणी आलं ना, आजपर्यंत त्या स्तराच्या वरही गेलं नाही आणि त्या स्तराच्या खालीही आलं नाही. आणि आजसुद्धा त्या विहिरीमधून आवाज येतात आणि त्या विहिरीच्या आजूबाजूला आत्मा दिसते. जर एखाद्या माणसाला कोणी दिसलं, एखादी धुपट असतं बघा, धुपटाचं कसं एखादा साचा तयार होतो तशा पद्धतीचा साचा त्या विहिरीपाशी असतो. आणि जेच का एखादा माणूस त्या विहिरीपाशी गेला की तो साचा आपोआप त्याच्या डोळ्यासमोर गायब होतो. तर ही रिअल घटना आहे आणि रिअल आहे बेलवाडी पठार विल्ल या गावामध्ये. आणि हे गाव अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे.
आता 2 नंबरच्या विषयाकडे वळूया. वृंदावन सोसायटी. आता या सोसायटीचं नाव तुम्ही कधी ना कधीतरी ऐकलंच असेल, कारण की या सोसायटीमधून खूप काही असे वेगवेगळे विचित्र प्रकार बाहेर ऐकायला येतात. कोणाच्या पॉडकास्टमध्ये ऐकलं असेल तर कोणाच्या हॉरर स्टोरीमध्ये ऐकलं असेल, कारण की या सोसायटीमध्ये 50% लोकांसोबत अशा विचित्र घटना घडलेल्या आहेत आणि 50% लोक आज पण त्या सोसायटीमध्ये ह्या विचित्र घटनांबद्दल बोलायला भीतात. आता ही जी सोसायटी आहे, या सोसायटीमध्ये लोकांचं असं म्हणणं आहे की रात्री बेरात्री अचानक कुणीतरी येऊन आमच्या घराचा दरवाजा वाजवते आणि जेव्हा दरवाजा उघडतो तर घराच्या बाहेर कुणीही दिसत नाही. आणि कधी कधी या सोसायटीमध्ये 6 आणि 7 सेक्टरमध्ये एक बाई दिसते, जी की कधी लाल साडी घातलेली असते तर कधी पांढरी साडी घातलेली असते आणि ती लेडीज त्या पूर्ण सोसायटीनं फिरते. आणि कोणी जर त्या लेडीजला आवाज दिला तर ती कधीही मागे वळून बघत नाही, ती समोरच जाते. आणि कोणी जर तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर ती समोर जाता जाता ॲटोमॅटिकली डोळ्यासमोर गायब होते. कधी कधी काही लोक असे म्हणलेले आहेत की बाबा या सोसायटीमध्ये लहान लेकरांचा खेळण्याचा आवाज येतो. आता सोसायटी लोक राहतात म्हणल्याच्या नंतर लहान लेकरं तर खेळणारच हे तर नॉर्मल प्रश्न आहे आणि नॉर्मल डोक्यामध्ये येणारा विचारसुद्धा आहे. पण लहान लेकरं रात्री 12, 12:30, 1, 2च्या दरम्यान कधीही खेळत नाहीत, ते झोपलेले असतात. तर रात्री 1-2च्या दशामध्ये या सोसायटीमधल्या काही लोकांना तसल्या पद्धतीचे आवाज येतात. आणि हे तर हे याच्यानंतर अजून एक खतरनाक गोष्ट, काही लोकांनी तर असं सांगितलेलं आहे की जेव्हा आम्ही झोपतो आणि झोपेतून उठतो, किचन रूममध्ये कामासाठी जातो किंवा सकाळ झाल्याच्या नंतर आम्ही किचन रूममध्ये जातो, तर किचन रूममधला जो पसारा असतो ना तो विचित्र पद्धतीनं पडलेला असतो. सांडलेलं काहीच नसतं, पण किचन रूममधले डबे इकडच्या तिकडे ठेवलेले असतात, तिकडच्या इकडे ठेवलेले असतात, काही डबे जमिनीवर पडलेले असतात, तर काही घरातील पसारा, स्टोअरूममधला पसारा तो बाहेर पडलेला असतो. आता हे का होतंय ते त्याला लोकांना जर विचारलं तर त्यांचं एक असं मत आहे की या कारणामुळे होत असेल. 1976 ही सोसायटी बनायला सुरुवात झाली होती आणि ज्या वेळेस ही सोसायटी बनायला सुरुवात झाली होती त्यावेळेस या जागेवर एक स्मशानभूमी होती आणि ती स्मशानभूमी काम सुरू करण्याच्या अगोदर माहिती नव्हती की बाबा इथं स्मशानभूमी आहे म्हणून. आता तुम्हाला माहिती असेल, काल मी एक स्टोरी सांगितली होती, तर त्या स्टोरीमध्ये स्मशानभूमीचं जे वर्णन आहे ना ते मी केलेलं होतं. आणि स्मशानभूमीच्या जाग्यावर जर आपण एखादं घर बांधतो किंवा एखादा व्यवसाय बांधतो तर त्याच्यावर खूप विचित्र परिणाम आणि निगेटिव्ह परिणाम पडतो. तसंच यांचं सुद्धा झालं. आता यांना ती जमीन घेतली, जमीन घेतल्याच्या नंतर तिथं कॉन्ट्रॅक्ट घेतला, सोसायटी तयार करण्यासाठी काम चालू केलं. आता ते बंद कसं करायचं, त्या कारणामुळं त्यांनी त्या गोष्टीकडं ना थोडं दुर्लक्ष केलं. आणि जेव्हा खोदकाम वगैरे चालू होतं त्यावेळेस कित्येक असे अवजारं सापडले, कित्येक असे सापळे सापडले की ते माणसांचे होते हे स्पष्ट रूपामध्ये ओळखू येत होतं. पण तेव्हा त्या लोकांनी त्याच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि क्लोज तिथं ते सोसायटी बांधली. आणि काही लोकांचं म्हणणं आहे की त्याच कारणामुळं ही जी सोसायटी इथं स्मशानभूमीवर बांधण्यात गेलेली आहे त्याच कारणामुळं आमच्या घरांमध्ये, आमच्या गल्ल्यांमध्ये थोडेसे विचित्र प्रकार आणि विचित्र अनुभवायला भेटतात. तर ही होती 2 नंबरची. आता बोलूया 3 नंबरच्या जागेकडे. अलिबागमध्ये समुद्राच्या कडेला एक हॉटेल आहे. त्या हॉटेलचं नाव राज किरण हॉटेल आहे. आणि ही जे हॉटेल आहे ना ही जुन्या काळामध्ये खूप पॅप्युलर हॉटेल होती. आणि अशी हॉटेल की त्या शहरामधली सगळ्यात जास्त प्रीमियम हॉटेल म्हणलं तरी चालेल अशी ही पॅप्युलर होती. 1970व्या साली त्या वर्षी या हॉटेलमध्ये जे आपले बॉलिवूड स्टार होते म्हणजे 1970चे जे VIP ते लोक या हॉटेलमध्ये जायचे. मोठे मोठे व्यापारी होते ते सुद्धा या हॉटेलमध्ये जायचे, मोठमोठाले बिझनेसमॅन आणि जे पैशावाले लोक होते ना ते सुद्धा या हॉटेलमध्ये जायचे. पण काही वर्षाच्या नंतर त्या हॉटेलमध्ये एक अशी घटना घडली ज्या घटनेनंतर या हॉटेलची जितकी पण पॉप्युलॅरिटी होती ना ती पूर्णपणे मातीत गेली. आणि ती पॉप्युलॅरिटी इतकी भयानक पद्धतीने मातीत गेली की आज पण त्या हॉटेलमध्ये एक अशी रूम आहे ज्या रूममध्ये आज पण कोणी राहत नाही किंवा कोणी जात नाही. आणि तिथं जर कोणी आलं तर त्याला त्या हॉटेलचा जो स्टाफ आहे तो त्या रूममध्ये त्याला राहू देत नाही. ती रिकामी जरी असली रूम, आता रिकामीच आहे, आता रिकामी असूनही जर हॉटेलच्या बाकी रूमा बुकिंग झालेल्या असतील तरीसुद्धा त्या हॉटेलचा जो स्टाफ आहे ती रूम कोणाला देत नाही. कारण की
2-3 वेळेस अशी घटना झालेली आहे जी त्यांनी CCTV कॅमेऱ्यामध्ये बघितलेली आहे. तर कधी कधी काय होतं, जर त्या रूममध्ये एखादा पाहुणा किंवा एखादा कस्टमर जाऊन थांबला तर तो मध्यरात्री जोरात ओरडतो आणि रूमच्या बाहेर पळत येतो. आता हे एका कस्टमर सोबत नव्हतं झालं त्यांच्या, हे बऱ्याच कस्टमर सोबत झालं होतं, 5 ते 6 कस्टमर सोबत. आता आपण नॉर्मली विचार करू शकतो की चला एखादा माणूस वेडा असू शकतो, दुसरा माणूस वेडा असू शकतो किंवा बाबा तिसरा माणूस वेडा असू शकतो, पण 5 ते 6 कस्टमर तर वेडे नसतात ना. आणि ते सगळे कस्टमर VIP कस्टमर, कारण की ती हॉटेल थोडी VIP आहे. आणि यांनी जेव्हा त्या कस्टमरला विचारलं की बाबा तुम्ही असं का करता, तुम्ही हॉटेलच्या बाहेर, तुम्ही रूमच्या बाहेर मध्यरात्री का पळून जाता, तर त्यांनी सांगितलेलं जे उत्तर आहे ते फार विचित्र होते. त्यातील काही लोक असे म्हणत होते की बाबा जेव्हा आम्ही रात्री झोपलो त्यावेळेस कुणीतरी आमच्या पाठीवर हात फिरवल्यासारखं वाटतं. तर त्यातील काही लोक असे म्हणत होते की मध्यरात्री पियानोचा आवाज येत होता. आता आश्चर्यचकित गोष्ट अशी करणारी आहे की तिथं पियानो नसताना पियानोचा आवाज येत होता. तर काही लोक असे म्हणत होते की रात्री जर आम्हाला जाग आली तर आम्हाला आरशामध्ये, आता आरसा बघा त्याच्या बेडच्या साईडला ठेवलेला असायचा, जाग आल्यावर सहज आरशाकडे अशी नजर जाते. जेव्हा काही लोकांची नजर त्या आरशाकडे गेली तर त्या आरशामध्ये एक काळी सावली, म्हणजे कसं असं नसतं का, थोडा प्रकाश त्या रूममध्ये येत असतो आणि त्या रूमच्या त्या प्रकाशामध्ये आपल्याला थोडंसं काही दिसतं आणि ते इतकं भयानक दिसतं आणि ते भयानक आरशामध्ये दिसतं. जर इकडं बघितलं तर इकडे काहीच नसतं पण आरशामध्ये असतं. तर काही लोकांनी असं सांगितलं की या रूमच्या बाल्कनीमध्ये एक माणूस बसलेला असतो पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये आणि तो समुद्राकडे बघत असतो आणि तो माणूस कोण आहे काय माहिती नसतो आणि जेव्हा हा त्याच्याजवळ जातो तो अचानक अदृश्य होतो. तर अशा काही पद्धती, अशा काही गोष्टी, विचित्र प्रकार तिथल्या माणसासोबत घडलेले होते. तर ही घटना का घडलेली आहे त्या रूममध्ये, तिथल्या स्टाफचं असं म्हणणं आहे की 1970 मध्ये जेव्हा ही हॉटेल बॉलिवूड स्टारला चांगली आवडायची त्यावेळेस एका बॉलिवूड स्टारचं या रूममध्ये मरण आलं, म्हणजे तो मेला. आता मेल्याच्या नंतर त्याचं जे मृतदेह सापडलं होतं ते थोडंसं विचित्र पद्धतीने सापडलं होतं. जसं की कुणाला जर त्याला पाहिलं तर असं वाटत होतं त्याला मारलंय आणि जर विचार करून पाहिलं तर असं वाटत होतं की त्याने आत्महत्या केली आहे. पण काही लोकांचं म्हणणं असं होतं की त्याला मारलंय, तर काही लोकांचं होतं आत्महत्या केली. पण तो जेव्हापासून त्या रूममध्ये मेला होता तेव्हापासून त्या रूममध्ये अशा घटना व्हायला सुरुवात झाल्या आणि आज पण त्या रूममध्ये कुणालाच जाऊ देत नाहीत आणि ती रूम कुणाला देत नाहीत. कुठं वाटत असेल तुम्ही जाऊन तिथं बघू शकता किंवा हे तुम्हाला इंटरनेटवर सुद्धा सापडू शकतं, तुम्ही शोधलं तर तुम्हाला सापडू शकतं. आता 5 नंबरची जागा आहे लोणावळ्यातील. आता लोणावळा जर तुम्ही फिरायला गेला, आता चांगला स्पॉट आहे तो जर तुम्ही फिरायला गेला तर तुम्ही एक जागेबद्दल नक्की ऐकलं असेल. बघा, एखादी खूप सुंदर जागा असेल तर त्या सुंदर जागेमध्ये काही असे ठिकाणं असतात जे डेंजरस सुद्धा असतात. तर त्या जागेवर एक घर आहे ज्या घराचं नाव डी सिल्वा हाऊस असं आहे. आता हे जे घर आहे ना, हे 100-150 वर्षाच्या अगोदरचं बांधलेलं घर आहे आणि हे घर त्या माळात एकलं घर आहे आणि फार भीतीदायकही दिसतं आणि फार चांगलंही आहे. या घरामध्ये बरेच लोक राहतातही आणि राहतही नाही. म्हणजे असं समजा की तुम्हाला जर राहायची इच्छा असेल तर तुम्ही राहू शकता, पण आजूबाजूचे जे लोक आहेत ना त्यांचं बोलणं थोडं वेगळं आहे आणि ते सांगतात थोडं विचित्र पद्धतीने आणि त्या घरामध्ये जे घडलेलं आहे ते सुद्धा थोडं विचित्रच घडलेलं आहे. आता त्या घरामध्ये काय होतं माहिती आहे का, एखाद्या वेळेस जर तुम्ही त्या घरामध्ये राहिलात, कोणी जर राहिलं, त्याच्यामध्ये जे राहिलेलं आहे त्याची मी अनुभव सांगतो तुम्हाला. त्याच्यामध्ये राहिलेल्या माणसाला त्या घरामध्ये अचानक कुणीतरी रडण्याचा आवाज येतो तर कुणाच्या पळण्याचा आवाज येतो. बघा, एक स्त्री जर तिनं पैंजण घातलेलं असेल आणि ती जर पळत असेल तर त्याच्या घुंगरांचा आवाज आपल्या कानावर येतो, थोडा येतो. तर कधी कधी हसण्याचा आवाज येतो आणि कधी कधी असं वाटतं की कुणीतरी असं हवेत त्या पूर्ण घरामध्ये तरंगतंय. हे दिसतं तिथल्या माणसाला, राहणाऱ्या माणसाला अक्षरशः दिसतं. आता तिथल्या आसपास राहणाऱ्या लोकांचं काय म्हणणं आहे की बाबा या घरामध्ये कधी अमावस्या, कधी पौर्णिमा, तर कधी एखाद्या वेळेस अशी सिच्युएशन आली की त्या सिच्युएशनमध्ये जे निगेटिव्ह एनर्जीज असतात त्या जाग्या होतात ना, तर त्यावेळेस या घरामध्ये मध्यरात्री जी उंच खिडकी असते ना त्या खिडकीमध्ये कुणीतरी लेडीज दिसते आणि ती लेडीज
ज्याला दिसली त्याच्याकडे एकसारखं बघते आणि त्या उंच खिडकीमधून उडी मारते आणि ते सायकल चलत राहतं. वर जाते उडी मारते, वर जाते उडी मारते, वर जाते उडी मारते. तर कधी कधी त्या घरापासून जर कोणी जात असेल तर त्याला हसण्याचा आणि रडण्याचा आवाज येतो. आता हे प्रकार ना तिथील बरेच लोकांनी अनुभवलेला आहे. आता हे तिथं का घडलंय, काही लोकांचं असं म्हणणं आहे की ते जे घर आहे ते त्या डी सिल्वा या माणसाने बांधलेलं होतं. तर जो डी सिल्वा होता तो त्या घरामध्ये राहायचा आणि त्याच्यासोबत त्याची बायको आणि त्याची मुलगी राहायची, ज्याचं नाव एलिझा असं होतं. आता ती जी एलिझा होती ना ती जवान होती आणि नवीन जवानीत आल्याच्या नंतर तुम्हाला तर माहिती आहे शरीरामधले हार्मोन्स इतके जास्त स्पीडनं बदलतात आणि ते हार्मोन्स बदलल्याच्या नंतर माणसाला कळत नाही की अट्रॅक्शन काय आणि प्रेम काय. तर त्याच बिल्डिंगच्या समोर राहणाऱ्या एका घरामध्ये एक मुलगा होता. तर त्याच्यासोबत एलिझा प्रेमाच्या याच्यामध्ये अडकते. आता प्रेम एवढं जास्त होतं की हे प्रेम लपत नाही. तिच्या बापाला कळतं, डी सिल्वाला कळतं. तर त्याला राग येतो आणि तो काय करतो, त्या मुलाला जीव मारायला लावतो. आता त्याला जीव मारायला लावल्याच्या नंतर जो डी सिल्वा आहे तो तिच्या मुलीला हॉस्पिटल कोण होतं, जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे, हॉस्पिटल नाही आहे, तो तिला आपल्या घरामध्ये कोंडून ठेवतो. घरात कोंडून ठेवल्याच्या नंतर ती बरेच दिवस घरामध्ये राहते पण तिला करमत नाही त्याला भेटल्याशिवाय. आणि एक दिवस तिला कळतं की तिचा जो प्रियकर आहे त्याला मारले गेलं आहे आणि हे तिला सहन होत नाही. मग ती उंच खिडकीमध्ये जाते, जितकी उंच खिडकी आहे तिथं उंच खिडकीमध्ये जाते आणि वरून उडी मारते आणि ती तिथंच मरते. आता ती मेल्याच्या नंतर काही दिवसाला तिचे जे आईवडील होते, डी सिल्वा होता आणि त्याची जी बायको होती, त्यांचे मृतदेह त्याच घरामध्ये सापडतात. पण ते फार विचित्र पद्धतीने सापडतात. त्यांच्याकडे बघितलं तर असं वाटत नाही की त्याला कोणी मारलंय किंवा ते मेलेत म्हणून. ते एक वेगळ्याच पद्धतीने मेलेले असतात. त्यांचे जे मृतदेह असतात ना ते अलगच दिसतात. नॅचरल मरण त्यांचं दिसत नाही आणि कोणी मारलंय असंही दिसत नाही. मारलेलं मरण कसं असतं, जहर दिसतं किंवा मग चाकू खुपसलेला असतो, पण यांचं मरण थोडं वेगळं होतं. तर तेव्हापासून या घरामध्ये असल्या काही पद्धती होतात. आता ही होती 5वी जागा. आता वळूयात आपल्या 6व्या जागेकडे. आता हे ठिकाण सुद्धा लोणावळ्यामध्येच आहे. आता मी नाव घेतो, ते नाव घेतल्याच्या नंतर एक अजून घटना तुमच्या डोक्यामध्ये येईल, लोहगड किल्ला. आता हे नाव ऐकल्याच्या नंतर बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये ती कळमटली जळमटली बाई आली असेल की तिने एका चांगल्या लेकराचा जीव घेतला. मरत का नाही होती, जाऊ द्या सोडा, आपला विषय कुठं होता, इथं होता. तर हा जो लोहगड किल्ला आहे, ज्या वेळेस या लोहगड किल्ल्यामध्ये योद्धा राहत होते, आपले मराठे राहत होते, आपले महाराज राहत होते किंवा आपल्या महाराजाचे सैन्य राहत होते, आपल्या महाराजाच्या अंडरमध्ये जो हा किल्ला होता त्यावेळेची गोष्ट आहे. तर काही लोक असे म्हणतात की या किल्ल्यामध्ये एक राजकुमारी होती. आता ही गोष्ट किती खरी आहे आणि किती खोटी आहे हे मला माहिती नाही, पण 30% लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा तिथं ही घटना घडलेली आहे आणि त्या घटनेमुळं थोडाफार अनुभव तिथं असा येतो. तर असं म्हणतात की त्या किल्ल्यामध्ये एक राजकुमारी राहत होती आणि त्या राजकुमारीचं जे मन होतं ना ते एका योद्धावर होतं. म्हणजे एक जो आपण म्हणू की बाबा सरदार किंवा एक व्यक्ती, त्याच्यावर तिचं मन होतं आणि तो व्यक्तीसुद्धा त्या किल्ल्यामध्ये राहत होता. तर दोघांचं प्रेम एवढं चांगलं होतं आणि एवढं पवित्र होतं की ते दोघंजण एकमेकांवर खूप जास्त जीव लावायचे. पण एका दिवशी तिच्या राजकुमारीचा जो प्रियकर आहे, जो तिच्यावर जीव लावायची, तो युद्धामध्ये गेला आणि तो परत कधी आला नाही. आता तो परत न आल्यामुळं हिचं मन एवढं दुखावलं आणि इतकी ही डिप्रेशनमध्ये राहायला लागली की ही उंच किल्ल्यावर गेली आणि तिथून हिनं उडी मारली. हिचं म्हणणं आहे की बाबा तो आहे तर मी आहे, तो नाही तर मी नाही, असं पहिलं प्रेम होतं आणि पहिले लोक प्रेम करायचे. तुम्हाला अजून एक प्रथा माहिती असेल, सती प्रथा म्हणून. जर नवरा वारला आणि त्याला जर जाळत असले तर त्याच्या बायकोला सुद्धा त्या जाळामध्ये ढकलून द्यायचे किंवा तिला सुद्धा त्या जाळामध्ये जावं लागायचं की बाबा नवरा गेला मग आता आपण कशाला राहायचंय. आता जरा वेगळ्या गोष्टी चालू आहेत. नवरा असतानाही चालल्यात आणि जो नवरा होणार आहे त्याला सुद्धा ढकलून द्यायल्यात. तर काही स्त्रिया अशा आहेत, काही स्त्रिया चांगल्या आहेत, काही स्त्रिया खूप वाईट आहेत. तर तिथं या घटनेमुळं
आणि या घटना झाल्याच्या नंतर काही वर्षाच्या नंतर पौर्णिमाच्या रात्री तेथील आजूबाजूला राहणाऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे की हा जो किल्ला आहे, जेव्हा पौर्णिमेची रात्र असते त्यावेळेस या किल्ल्याचा जो कडा आहे, बाजूने जी भिंत आहे मोठी, त्या भिंतीवर एक महिला चलताना दिसते. पांढरी साडी घातलेली चलताना, तिचे केस मोकळे असतात आणि तिला जर कुणा बघितलं तर ती महिला त्याच्या समोर तिथून उडी मारते आणि हवेमध्ये तरंगते म्हणे, हवेमध्ये, आणि त्याच्या समोरच ती गायब होते. आणि कुणी जर या किल्ल्यामध्ये एकला फिरत जर असला तर त्याला असं जाणवतं की कुणीतरी त्याला असं आधार उचलण्याचा प्रयत्न करते, असा आधार. तर हे काही लोकांचं म्हणणं आहे, काही पर्यटकाचं सुद्धा म्हणणं आहे. आता याच्यामध्ये बनावट किती आहे आणि रिअल किती आहे हे आपल्याला माहिती नाही, पण हां, हे आहे. आता वळूत आपल्या 7व्या जागेकडे. आता या जागेबद्दल अनेको लोकांनी ऐकलेलं आहे आणि अनेको व्हिडिओ तयार केलेले आहेत. यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, इंटरनेटवर या जागेबद्दल खूप लिहिलेलं आहे आणि या जागेबद्दल खूप विचित्र विचित्र प्रकारसुद्धा आहेत. आता मी तुम्हाला जेव्हा या जागेचं नाव सांगेल त्यावेळेस तुम्ही म्हणसाल की चलो चलो चलो, या जागेबद्दल आम्ही सगळं ऐकलेलं आहे आणि तुम्ही व्हिडिओ स्किप करसाल. हे मला माहीत आहे, कारण की खूप लोकांनी सांगितलेलं आहे. खूप लोकांनी. मी गोष्ट करतोय कासारा घाटाची. असं म्हणतात की या कासारा घाटावर खूप वर्षाच्या अगोदर, आता कासारा घाट म्हणल्याच्या नंतर यार सुंदर आहे आणि पर्यटक स्थळाचं एक पॉइंट आहे, पण या कासारा घाटामध्ये जे रस्ते आहेत ना, ते रस्ते एवढे वळणाचे आहेत की त्या रस्त्यांमुळं ॲक्सिडेंट सुद्धा होऊ शकतो. तर खूप वर्षाच्या अगोदर काही लोकांचं म्हणणं असं आहे की खूप वर्षाच्या अगोदर इथं एक ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये एका कारमध्ये पूर्ण फॅमिली राहत होती. तर ती फॅमिली पूर्ण मेली आणि सगळ्यात शेवटला जी मेली ना, ती होती त्या फॅमिलीमधली स्त्री. आता ती जी स्त्री होती, ती स्त्री जेव्हा तिचा ॲक्सिडेंट झाला, तिचा सगळा परिवार त्या कारमध्ये मरण्याशी झुंजत होता, त्यावेळेस ती स्त्री रस्त्यावर लोकांना हात दाखवू लागले की माझी मदत करा, माझी मदत करा, माझी पूर्ण फॅमिली मरते, आमचा ॲक्सिडेंट झाला आहे. पण कुणीही तिथं गाडी थांबवली नाही. सगळ्यांनी तिथून गाड्या नेल्या, कुणीही थांबवली नाही, त्यांना मदत भेटली नाही आणि ते तिथंच मेले. आणि जेव्हा तिची फॅमिली तिच्या डोळ्यासमोर मेली तर हिनंसुद्धा तिथंच दम तोडला. त्या दिवशीपासून रात्री बेरात्री किंवा तिथं धुकं झालेलं असेल त्या टायमामध्ये लोकांना पांढरी साडी घातलेली, म्हणजे त्या पांढरी साडी नाही म्हणता येणार आपल्याला, साडी घातलेली असते, एक स्त्री असते आणि ती लोकांना हात दाखवते. आणि जेव्हा एखादा माणूस तिचा हात दाखवलेला पाहिला आणि माणसाने गाडी थांबवली तर ती बाई अचानक गायब होते आणि नंतर याच्या कानामध्ये आवाज घुमायला लागतो ती बाईचा. ती बाई जशी मदत मागते ना, तशा पद्धतीनं तिच्या कानामध्ये आवाज घुमतो. तो इकडं तिकडं नुसता बघतो, पण त्याला जाणवत नाही कोणी आलंय कोणी गेलंय, काही जाणवत नाही याला. पण याला तो आवाज घुमतो आणि काही वेळा असं वाटतं की तिच्या समोर बाई हात दाखवते ती कित्येक वेळा मागच्या सीटवर येऊन बसलेली आहे, असं कित्येक वेळा. आणि काही वेळा तर ती अचानक एखाद्याच्या गाडीसमोर उभी राहते आणि त्या कारणामुळे तिथं त्याचा ॲक्सिडेंट होतो. आणि मॅक्झिमम तिथं ज्यांचा ॲक्सिडेंट होतो तो मरतो म्हणजे मरतोच. आता या कासारा घाटाबद्दल अनेको हॉरर स्टोरी आहेत आणि निवांत सांगितलेल्या हॉरर स्टोरी आहेत आणि प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा आहे. तर तुम्ही त्या यूट्यूबवर जाऊन बघू शकता किंवा आपल्या चॅनलमध्ये सुद्धा मी कासारा घाटाबद्दल एक स्टोरी सांगितलेली आहे, ती तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. तर चला आता वळूयात आपल्या 8व्या प्लेसकडं. परिवारामधील जर कोणता माणूस आपल्या डोळ्यासमोर मेला आणि मरताना त्याचे जे शेवटचे शब्द असतात ते आपण ऐकले आणि काही दिवसानंतर किंवा काही वर्षानंतर ते शब्द परत आपल्या कानावर यायला लागले मध्यरात्री, तर भयानक प्रकार होईल ना. जसं की भाऊ मला वाचव, अरे मी मरतोय, अरे कुणीतरी या की रे, अरे वाचवा की रे, किंवा असं काका मला वाचवा, काका मला वाचवा, काका मी मरतोय मला वाचवा, काका मला वाचवा, अशा पद्धतीचे शब्द. आता हे जे मी शेवटचं वाक्य बोललोय, हे वाक्य ॲक्च्युली एका जाग्यावर ऐकू येतंय आणि ती जागा आहे शनिवार वाडा, पुण्यातला शनिवार वाडा. आता खूप सुप्रसिद्ध वाडा आहे, तो पर्यटक स्थळाचा एक पॉईंट आहे. तिथं पर्यटक येतात, बघतात, जातात. पण मध्यरात्री तिथं जे गार्ड असतात ना, त्यांनी सांगितलेलं आहे की कधी कधी या शनिवार वाड्यामधून एक आवाज येतो आणि तो आवाज असा असतो की काका मला वाचवा, काका मला वाचवा, अशा पद्धतीचा आवाज या शनिवार वाड्यामधून येतो. असं म्हणतात की जेव्हा
पेशवे या वाड्यामध्ये राहत होते आणि पेशवे नारायणराव जेव्हा या वाड्यामध्ये होते त्यावेळेस त्यांच्या चुलत्यांनी त्यांची हत्या केली होती. जेव्हा ते त्यांची हत्या करत होते त्यावेळेस ते स्वतः काकालाच बोलत होते की काका मला वाचवा, काका मला वाचवा. आणि हे जे आरोळी होती ना, हीच आरोळी या पूर्ण वाड्यामध्ये आजसुद्धा घुमतीये आणि आजसुद्धा ही आरोळी लोकांना ऐकू येते. तुम्हाला वसई हे ठिकाण माहिती असेल तर वसईमध्ये एक किल्ला आहे. तुम्ही कधी या किल्ल्याबद्दल ऐकलं असेल आणि नसेल ऐकलं तर मी आहे ना, मी तुम्हाला सांगतो. आता या किल्ल्यामध्ये असं म्हणतात की हे जे किल्ला होता, हा किल्ला पुर्तगाली सैनिकांचा एक मजबूत किल्ला म्हणून मानलं जायचं. आता तो फार इकडे तिकडे पसरलेला आहे आणि फार जुनाट दिसतो. त्या किल्ल्यावर कोणी जात नाही, येत नाही आणि त्या किल्ल्याकडे तेवढं लक्ष सुद्धा नाही. पण तिथं राहणाऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा या किल्ल्यामध्ये आज सुद्धा खूप विचित्र प्रकार होता. मध्यरात्र असली, पौर्णिमेची अमावस्येची रात्र असली की या किल्ल्यामधून आवाज येतात जोरजोरात ओरडण्याचे, एका स्त्रीचे आणि एका पुरुषाचे. आणि ते आवाज काय कमी हळून नसतात. जर ग्रुप जर असेल एखाद्या माणसाचा आणि तो माणसाचा ग्रुप जर त्या किल्ल्याच्या शेजारी असेल तर त्या पूर्ण ग्रुपच्या माणसांना ऐकू येतात. आणि जर एखाद्याने जाऊन बघण्याचा प्रयत्न केला तर जेव्हा तो आवाज जिकडून येतो तिकडे जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला तर 2 काळ्या सावल्या अशा उभ्या राहिलेल्या असतात आणि त्या 2 काळ्या सावल्या एकमेकांना भांडत असतात. आणि जेव्हा तिसरा माणूस त्यांना बघतो तर तो माणूस अचानक गायब आणि अचानक 8 ते 15 दिवसाच्या नंतर त्याचा मृतदेह सापडतं, असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे. आणि त्या जे 2 सावल्या असतात ना, त्या 2 सावल्या ॲक्च्युली त्या काळातील लोकांच्या आहेत. आता पुर्तगाली जे सैनिक होते त्या सैनिकापैकी एक सैनिक होता आणि त्याला त्या किल्ल्याच्या खाली राहणाऱ्या एका महिलेशी प्रेम होतं. आता प्रेम एवढं जास्त होतं की त्याची इच्छा होती की तिच्यासोबत लग्न करण्याचं. पण ती जी महिला होती ती चांगली नव्हती, ती थोडी वेगळी होती. तर ती फक्त त्याच्यासोबत टाईमपास करू लागली. आणि जेव्हा त्याला माहीत झालं की ही फक्त आपल्यासोबत टाईमपास करते, आपल्यासोबत जीवनभर राहणार नाही, तर त्याच्या डोक्यामध्ये फार मोठा राग घुसला आणि तो तिच्यासोबत भांडायला लागला. तो भांडण एवढं जास्त करायला लागला की त्याने तिच्यासोबत भांडता भांडता तिला किल्ल्याहून खाली ढकलून दिलं आणि तिचा जीव तिथंच गेला. आता तिचा जीव गेल्याच्या नंतर त्याने ठरवलं की आपण जिच्यावर इतकं प्रेम करतो ती गेली, मग आपण काय राहायचे. मग त्याने आपला सुद्धा जीव गमावून टाकला आणि त्याच्यानंतर मग या 2 जणांची आत्मा त्या किल्ल्यामध्ये अडकून राहिली. आणि तेव्हापासून अमावस्या पौर्णिमेला काही लोकांना यांची आत्मा दिसते. बघा, तुम्ही मुंबईमधील मुकेश मिल्स या मिलबद्दल तुम्ही ऐकलं असेल. आता ही जी मिल आहे ना, म्हणजे हे जो कारखाना आहे, हा कारखाना खूप मोठा कपड्याचा कारखाना होता आणि एवढा मोठा कपड्याचा कारखाना होता की आपल्या एशियामधला सर्वात मोठा म्हणलं तरी चालेल. या कारखान्यामध्ये अनेको कामगार काम करायचे, पण काही कारणानिमित्तानं कामगारांच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण होत नव्हत्या किंवा ज्या पेमेंट्स वगैरे होत्या त्या थोड्या कमी होत्या. त्यामुळं कामगारांनी एक निर्णय केला की आपण काय करूयात, थोडं हडताल करूयात आणि आपली ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करूयात. तर त्यांनी हडताळ करायला सुरुवात केली. आता 1982 या वर्षी एका रात्री सगळे कामगार काम करत असताना अचानक त्या कारखान्यामध्ये आग लागली आणि त्या आगीमध्ये कित्येक कामगार मरण पावले. आणि तेव्हापासून आजपर्यंत लोक असे म्हणतात की कधीकधी मध्यरात्री जेव्हा पूर्ण काही शांत असतं त्यावेळेस त्या कारखान्यामध्ये आग लागल्यासारखं फील होतं आणि जे धुपट वगैरे दिसतं ना, तर त्या धुपटणामध्ये असे लोक दिसतात खिडक्यांमध्ये ओरडताना, चिरकताना. तर काही लोक असे म्हणलेले आहेत की जर कोणी त्या कारखान्यापासून जवळून जात असेल तर त्याला त्या कारखान्याच्या साईडला जो गार्ड असतो ना, त्याच्या बाजूला किंवा त्याच्या जाग्यावर जळकी माणसं उभे दिसतात. आता ही गोष्ट किती खरी आहे किती खोटी आहे हे आपल्याला माहिती नाही, पण जसं मी वाचलंय तसं मी तुम्हाला सांगितलंय. आरे फॉरेस्टबद्दल ऐकलंय का? मुंबईच्या शेजारचं ठिकाण आहे. तर दिवसा जर आपण तिथं गेलो तर आपल्याला फार करमतं. एकदम नॅचरल वातावरण आहे, सगळीकडे हिरवंगार आणि तिथे गेल्याच्या नंतर माणसाला बरं वाटतं. पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जितकी सुंदर गोष्ट असते ना, तेवढीच भयानक तिच्या पाठीमागचा तिचा इतिहाससुद्धा असतो.
तर अरे फॉरेस्टमध्ये सुद्धा काही घटना अशा घडलेल्या आहेत किंवा काही घटना काही लोकांसोबत अशा घडतात की त्या लोक विचारही करत नाहीत. बघा कसं आहे, ज्या वेळेस आपण विचित्र घटनांचा विचार करतो किंवा निगेटिव्ह एनर्जीचा विचार करतो, तर त्या घटना ज्यांच्यासोबत घडतात त्यांनाच कळतं की बाबा हे काय असतं. पण ज्या लोकांना माहिती नाही ते लोक मजाक उडवतात, हसी मजाक उडवतात. तर तसं नाही. तिथं काही लोकांना जो अनुभव आलेला आहे तो मी तुम्हाला सांगतो. काही लोक म्हणले की जेव्हा रात्रीच्या वेळेस या अरे फॉरेस्टमध्ये जर कुणी गेलं तर त्यांना झाडाच्या मागं लपलेलं कुणीतरी दिसतं आणि ते डोकावून बघतं. बघा, एखाद्या वेळेस एखाद्या खोडाच्या पाठीमागून जर आपल्याला कोणी डोकावून बघत असेल आणि मध्यरात्र असेल किंवा रात्रीची वेळ असेल, मध्यरात्रही नसू द्या, ते लोक असे म्हणतात की बाबा कधी कधी तर दिवसा दिसतात. चालता चालता यांच्यासमोर माणसं गायब होतात. आता समजा माणूस दिसला, तो खोडाच्या आडवी गेला आणि त्याला बघायला गेलो तर दूरदूरपर्यंत कुणीच दिसत नाही. तर कधी कधी काही जागेवर मोबाईलचं नेटवर्कसुद्धा जातं. आता जिओचं इतकं नेटवर्क स्ट्रॉंग झालेलं आहे, आपण कुण्या कोपऱ्यात जरी गेलो ना तरीसुद्धा आपल्या मोबाईलला नेटवर्क राहतं. पण इथं तसं नाही. त्या अरे फॉरेस्टमध्ये खूप जागेवर असं आहे की नेटवर्क जातच नाही. आणि डिप्रेशन नेटवर्क जातं आणि ज्या जागेवर नेटवर्क जातं ना त्या जागेवर काही ना काहीतरी विचित्र घटना होते. कधी पाऊलच जड होतात, तर कधी घामच सुटतो, तर कधी कुणी दिसतं. तर अशा पद्धतीच्या विचित्र विचित्र घटना त्या अरे फॉरेस्टमध्ये होतात. तर मंडळी, ह्या होत्या आपल्या आजच्या 10 प्लेसेसवर घडणाऱ्या सत्य घटना.